लग्नाला 5 वर्ष झाल्यानंतर लग्नात दिलेली ही गोष्ट माझ्याकडून तुटली आहे. खूप, खूप, खूप मला या गोष्टीचं वाईट वाटतंय. ते मी पुढे सांगतेच. पण आज शिवरात्रीचा उपवास असल्यामुळे संध्याकाळी मी बनवलं होतं साबुदाण्याचा वडा. ॲक्चुअली मला साबुदाण्याची खिचडी जास्त आवडते वड्यापेक्षा. तर त्याबरोबर खायला बनवली बटाट्याची रस्सा, भाजी आणि मस्त दही घेऊन मी ते जेवण पूर्ण केलं. आणि नंतर ॲक्चुअली खूप मन माझं खराब झालेलं. मन खूप वाईट वाटत होतं ते तुटल्यामुळे. तर म्हटलं चला उद्यासाठीची तयारी भाजी साफ करून घेऊया कारण की महाशिवरात्रीच्या नैवेद्यासाठी आम्ही पालेभाजीचा मी बेत केला होता. त्याच्यात पण ही शौर्याची लुडबुड होतीच. ॲक्चुअली राग मला त्याच्यावरच आला होता, पण काय किती वेळ राग करणार म्हणून शेवटी त्यालाच घेतलं बरोबर आणि त्याला प्रत्येक ठिकाणी मध्ये-मध्ये करायचं असतं आणि त्याला ही माझी बरोबर हेल्प पण करायची असते. कसं एवढ्याशा पिलूवरती रागवायचो ना, हेच कळत नाहीये मला. पण चला झालं आणि त्यानंतर हे सगळं साफ करून ठेवलंय कोथिंबीर, मिरची आणि भाजी उद्याची सगळी तयारी. मग काय स्वराज आला घरी. स्वराजने काही त्याच्या खिशामधले कॉइन्स आणि पैसे होते ते त्याला दिले. मग त्याने त्याच्या मनी बँकमध्ये टाकले. त्याला खूप आवडतं हे सगळं करताना आणि करता-करता तो मंत्र पण म्हणत होता, ओम लक्ष्मीभ्यो नमः. पण त्याला तो काही येत नाहीये. तर फायनली सांगते, ही होती माझी लग्नात दिलेली राधा कृष्णची फ्रेम. इथे बेडरूममध्ये बेडच्या वरती मी लावली होती आणि शौर्यकडून अचानक तिथे एक बॉल पडला आणि तरी ती हलली होती, पण ती पडली नव्हती आणि मी मॉस्किटो बॅटने काय माहिती नाही काय झालं, ती बॅट लागली चुकून त्याला आणि ती खाली पडली. पण फ्रेम जशी बाकीची फ्रेम तुटली, पण फोटो आणि काचेला काहीच नाही झालं. तर दुसऱ्या दिवशीचा हा माझा जेवणाचा बेत आणि त्यानंतर आम्ही गेलो संध्याकाळी काही खेळणी घ्यायला, कारण की शौर्यकडे काही खेळणी नव्हती आणि आमच्या फ्लोअरवरती ते छोट्याशा बाळाचा बर्थडे होता, फर्स्ट बर्थडे. तर त्याला पण काहीतरी गिफ्ट द्यावं हा विचार होता. पण ना मला खेळणी काही आवडत नव्हते, कारण की प्लास्टिक होतं, काही रबर होतं. मग ते तोंडात घालेल, सो आय डोंट वॉन्ट दॅट. मग आम्ही फायनली एका ठिकाणाहून एक मस्त काचेची बॉटल घेतली, जेणेकरून तो बाहेर कधी कॅरी करताना दूध किंवा पाणी काहीही घेऊन जाऊ शकतो. तर हे मस्त स्वराजने ते रॅप केलंय. शौर्यला खूप आवडलं ते रॅपिंग. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.